मोठी बातमी आहे नेपाळमधून। नेपाळच्या माजी पंतप्रधानांना जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे तेव्हाचा हा व्हिडिओ आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला तरुण मंडळी दिसतात आणि त्यांच्याकडून मारहाण केली जाते। तर माजी पंतप्रधानांच्या जे आवास आहे त्या ठिकाणी सुद्धा हे तरुण शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जमावाकडून ही मारहाण करण्यात आली आहे। शेर बहादूर देवबा यांच्यावर आंदोलकांनी हल्ला केला। नेपाळमध्ये मोठी अनागोंदी माजल्याचं दिसून येते। आक्रमक झालेल्या युवकांनी नेपाळची संसद पेटवली, त्यासोबतच नेपाळच्या न्यायालयाच्या परिसरात सुद्धा आग लावली। त्यांनी नेपाळच्या मंत्र्यांच्या घरांवरही हल्ला केलाय। जिकडे तिकडे नुसता गोंधळ माजल्याचं दिसून येत आहे। नेपाळमधील आंदोलनानंतर मंत्र्यांनी देश सोडायला सुरुवात केली आहे। तर नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय आणि बालेन शाह यांनी नवीन सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे। नेपाळमध्ये सरकारनं सोशल मीडियावर निर्बंध लादण्याचं कारण झालं आणि तरुणाई आक्रमक झाली। त्यानंतर आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवर मोर्चा नेला। अनेक ठिकाणी हिंसा झाली। त्यानंतर सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली असली तरी आंदोलक मागे हटायला तयार नाहीयेत। नेपाळमधील भ्रष्टाचार संपवा, पोलीस व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी यासह अनेक मागण्या आंदोलकांनी केल्यात। तर या मागण्यांसाठी आंदोलकांनी संसदेच्या आवारात आग लावली, तसंच मंत्र्यांच्या घरांना सुद्धा आग लावली आहे। त्यामुळे नेपाळमध्ये सध्या फक्त आगीचं आणि धुराचं साम्राज्य पसरल्याचं दिसतंय। तर हा व्हिडिओ नेपाळमधला आहे। या ठिकाणी जनरेशन झेड म्हणजेच तरुण मंडळी ही रस्त्यावर उतरलेली होती काल मोठ्या प्रमाणामध्ये। त्याच्यानंतर पोलिसांसोबत झटापट झाली, त्यामध्ये 19 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर हा जमाव आणखीनच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। आता तर माजी मंत्र्यांना सुद्धा मारहाण करायला सुरुवात केली आहे। नेपाळच्या अर्थमंत्र्यांवर अशा पद्धतीने हल्ला करण्यात आला आहे। रस्त्याने पळवून त्यांना या तरुणांनी मारल्याचं दिसतंय एक व्हिडिओमध्ये। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेपाळचे जे माजी पंतप्रधान होते त्यांनाही सोडलेलं नाहीये। त्यांच्या आवासामध्ये शिरून हे सर्वजण तिकडून काही उचलून घेऊन जात आहेत का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय या व्हिडिओमध्ये आपण बघितल्यानंतर। आणि त्याचबरोबर माजी पंतप्रधानांना सुद्धा या तरुणांनी मारहाण केलेली आहे। तर नेपाळमध्ये अराजक माजल्याचं पाहायला मिळते। याला निमित्त ठरलेलं आहे सोशल मीडिया ॲपवरील बंदी। टिकटॉक सोडलं तर इतर फेसबुक असेल किंवा इतरही जे व्हॉट्सअप होते अशा पद्धतीचे वेगवेगळ्या 26 सोशल मीडिया ॲपवर मेसेंजर प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली होती आणि तेव्हापासून तरुण मंडळी ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आंदोलनाची तयारी केली जात होती, आंदोलनाचं आवाहन केलं जात होतं आणि त्यानंतर 8 तारखेला मात्र मोठ्या संख्येनं आंदोलक रस्त्यावर उतरले आणि तेव्हा त्यांनी संसदेमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांसोबत त्यांची झटापट झाली आणि त्यानंतर हे आंदोलन चिघळलेलं आहे। जरी कर्फ्यू लागू करण्यात आला होता, मोठ्या संख्येनं लष्कर हे रस्त्यावर उतरलेलं होतं, पोलीस बंदोबस्त तैनात होता, मात्र हे जे तरुण आहेत मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरलेले त्यांना आवरणं कठीण झाल्याचं दिसतंय आणि त्यानंतर आता या तरुणांनी जाळपोळ सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर जे नेते मंडळी आहेत त्यांच्यावर या तरुणांचा मोठा रोष पाहायला मिळतोय, कारण एकीकडे अर्थमंत्र्यांवर हल्ला करण्यात आला आहे, त्यांना रस्त्यानं पळवून मारहाण करण्यात आली आहे, तर दुसरीकडे एका माजी पंतप्रधानाच्या घरामध्ये घुसून मारहाण करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। जाळपोळ सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते। मुख्य म्हणजे भ्रष्टाचार संपवा अशी मागणी या तरुणांची आहे। 4 तारखेला सरकारनं निर्णय घेतलेला होता, 4 सप्टेंबरला सोशल मीडिया ॲपवर बंदीचा आणि सरकारनं जे काही नियम घातलेले आहेत त्यांचं पालन करावं यासाठी या ॲप्सला 8 दिवसांची मुदत दिलेली होती। मात्र याच काही दिवसांमध्ये 4 तारखेला बंदी घातली आणि त्यानंतर 8 तारखेला म्हणजे 4 दिवसांमध्ये जो संताप आहे तो वाऱ्यासारखा पसरला। टिकटॉक वरून मोठ्या संख्येनं आंदोलनाचं आवाहन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये या जनरेशन झेड म्हणजेच तरुण मंडळीनं प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं। हजारोंच्या संख्येनं ही तरुण मंडळी रस्त्यावर उतरलेली होती काल आणि कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संतप्त उग्र असं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जरी कर्फ्यू लागू करण्यात आला होता तरी सुद्धा या आंदोलकांना आवरता येईना अशी काही स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि आज तर ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना समोर येत आहेत। मंत्र्यांना मारहाण केली जाते आणि माजी मंत्र्यांना सुद्धा मारहाण केली जाते, कारण या तरुणांचा राग विशेषतः सत्ताधाऱ्यांवर आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावर पाहायला मिळतोय। तर हे आंदोलन करण्यापूर्वी सोशल मीडिया ये तो साफ है कि अराजकता का माहौल था और लगातार सरकार के खिलाफ जो है वो यहाँ की जनता थी, लेकिन जनता सरकार से अपनी बात कहे तो किस तरह से कहे। और उसके बाद जब लोगों को लगा कि अब उनके सब्र का बांध टूट रहा है तो वो सड़कों पे आए।
यहाँ के लोगों का कहना, हमने बहुत सारे लोगों से बात की कि केवल सोशल मीडिया तो एक छोटा सा मुद्दा है, लेकिन जो सबसे महत्वपूर्ण मुद्दा था जिससे कि यहाँ की जनता दो चार हो रही थी, यहाँ की जनता त्रस्त थी, अपनी बात किसी नेता मंत्री किसी जनप्रतिनिधि से कह नहीं पा रही थी, और वो मुद्दे थे जो आम लोगों से जुड़े हुए हैं, उन पे सुनवाई नहीं हो रही थी सरकार की, और उसके बाद लोगों को सड़कों पे आना पड़ा। और हमने देखा कि उसके बाद तस्वीर क्या थी नेपाल की, जहाँ पे लोग टूरिस्ट घूमने फिरने आते हैं, वहाँ की तस्वीर कुछ बदली हुई थी। और इसलिए जो यूथ थे वो नाराज थे कि यहाँ पर सरकार ने उनकी सुनी नहीं, उनकी सुध नहीं ली, और यहाँ पर युवाओं के भविष्य के बारे में, उनके करियर के बारे में, एजुकेशन के बारे में सरकार ने सोचा नहीं। और यही तमाम मुद्दे थे जो इतना बड़ा प्रदर्शन का रूप ले लेते हैं, जिसके बाद सरकार उग्र होती है, सरकार कानून हाथ में लेती है, और सरकार वहां पे गोलीबारी तक कराती है, जिसमें कि जो बच्चे हैं, जो छात्र हैं, उन लोगों की दर्दनाक मौत हो जाती है। और उसके बाद जो लोगों का गुस्सा था वो और ज्यादा फूट पड़ा। अभी लोगों का कहना है कि केवल प्रधानमंत्री ने अगर इस्तीफा दे दिया या कुछ मंत्रियों ने इस्तीफा दे दिया, सांसदों ने इस्तीफा दे दिया, इससे बात नहीं बनेगी। जो असल मुद्दे हैं उन पर बात आखिर कौन करेगा जनता से, नेपाल की जनता से, काठमांडू की जनता से, आखिर उन पे बात कौन करेगा, उन मुद्दों का निराकरण कौन करेगा। और यही वजह कि अब ये स्थिति आ गई है कि जब प्रधानमंत्री ने इस्तीफा दे दिया है, 4 मंत्रियों ने इस्तीफा दे दिया है, कई सारे सांसदों ने इस्तीफा दे दिया है, तो अब अगली सरकार किसकी होगी काठमांडू में? तख्ता पलट के बाद किसकी सरकार होगी? कौन यहाँ पर जो है वो सत्ता की बागडोर संभालेगा, आम लोगों की सुध लेगा, यहाँ के जो मुद्दे हैं उनके बारे में सुनेगा? यहाँ पर जो रेवोल्यूशन था छात्रों का, उसमें किनसे बात की जाएगी? ये बहुत सारी चीजें हैं जिसको लेकर अब यहाँ पर एक तरीके से एक नई जंग जो है, नई बहस जो है वो छिड़ गई है। पत्थर आप देख सकते हैं, कितने पत्थर यहाँ पे सड़कों पे नजर आ रहे हैं। ये देखिए सीधी तस्वीर दिखा रहे हैं, यहाँ पे लोग झंडा लेके यहाँ पर अपनी बात रख रहे हैं। और जिस तरह से प्रधानमंत्री ने इस्तीफा दिया, जाहिर तौर पर क्या लोगों का गुस्सा थोड़ा शांत हुआ है? कुछ यहाँ पे कुछ लोग हैं, उनसे बात करते हैं। भाई साहब, अभी खबर आई है कि जो प्रधानमंत्री है उन्होंने इस्तीफा दे दिया, क्या पहला रिएक्शन आपका? नहीं, हमको कुछ नहीं पता। अभी खबर आई है? यहीं पर है। अच्छा। हम यहीं पर है, लेकिन हमको कुछ नहीं पता है। लेकिन अब थोड़ा गुस्सा शांत होगा लोगों का? प्रधानमंत्री का इस्तीफा मांगा जा रहा था लगातार। हाँ, मांगा जा रहा था, लेकिन उनका गुस्सा अभी तक शांत नहीं हुआ है। वो अभी भी प्रोटेस्ट कर रहे हैं। वो प्रधानमंत्री को जहाँ है वहीं पर जब्त करना चाहते हैं। देखिए बिल्कुल यहाँ पर देखिए, ये तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं। यहाँ पर ये पूरा रोड बंद हो रखा है। ये एयरपोर्ट की तरफ से लोग जो पैसेंजर्स हैं, आप देख सकते हैं, पैदल यहाँ पर जो है अपने होटल्स के लिए आ रहे हैं, क्योंकि कोई गाड़ी नहीं मिल रही है, कोई गाड़ी नहीं चल रही है। और लगातार स्थिति जो है वो अभी भी तनावपूर्ण बनी हुई है। यहाँ पे देख सकते हैं कितने सारे पत्थर आप देख सकते हैं सड़कों पे यहाँ पर पड़े हुए नज़र यहाँ पर आ रहे हैं। और आगे भी पूरी तरह से एक तरीके से चक्का जाम यहाँ पर कर दिया गया था। और ये देखिए लोग एयरपोर्ट से पैदल जो है अपने होटल के लिए जा रहे हैं, जो जहाँ पे उन्होंने रुकना है। तो ये स्थिति है काठमांडू की, अभी भी स्थिति तनावपूर्ण बनी हुई है। प्रधानमंत्री ने इस्तीफा दे दिया। चोर है वो। इस्तीफा दे दिया। अब दिया नहीं दिया मालूम नहीं, न्यूज हम अब इधर है। ये एक नंबर के चोर है वो, देश के लिए वो नहीं है। अब्दुल न्यूज है। करप्शन बहुत बड़ा मुद्दा है। बहुत है, बड़ा हाई में है। देखो ना सब बेरोजगारी ये सब भाई सब आ रहा है। हाँ। ये सब विदेश से आ रहा है, कतार से। हम भी 10 साल मलेशिया बैठा है। ये साला इसका बाल बच्चा सब हाई क्वालिटी का वो लग्जरी लाइफ जीता है। हम सब खेती करने के लिए लाइफ नहीं इसलिए लोग सड़कों पे और सब वो फेसबुक वो कहे नहीं ऐसा, वो तो एक बहाना है। एक करप्शन में हाँ, वो सब के चमचा सब एकदम ऐसा बिल्डिंग बनाया। नेपाल में छोटा से छोटा काम होने के लिए एक रूम से दूसरा पठा देते हैं। और नेता लोग जब तक आपका किसी से कांटेक्ट ना हो ना, कुछ काम ही नहीं होता इधर। इसलिए ये जो हो रहा है इसका हमारा फुल सपोर्ट है। और जो छात्र तर असंतोष मोठ्या प्रमाणामध्ये नेपाळच्या नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय। सोशल मीडिया बंदी ही तर फक्त एक कारण आहे, मात्र याचं मुख्य कारण भ्रष्टाचार असल्याचं इथले लोक म्हणतात। दरम्यान नेपाळमध्ये जी काही स्थिती सध्या निर्माण झाली आहे याचं विश्लेषण केलेलं आहे निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी। बघूयात। नेपाळमध्ये हिंसाचार वाढलेला आहे। अनेक मंत्री पळून गेलेले आहेत। जे हिंसक आंदोलक आहेत, ज्यांनी नेपाळच्या संसदेला आग लावलेली आहे। ओली जे प्राईम मिनिस्टर होते नेपाळचे, त्यांच्या घराला आग लावलेली आहे। आणि असं म्हटलं जातं की आता ओली पळून जाऊन दुबईमध्ये शरणागती प्राप्त करणार आहे। हे सगळं का घडलं? तर याचं मुख्य कारण असं आहे
की नेपाळमध्ये राज्यकारभार हा ठीक नाही, नेपाळमध्ये महागाई वाढलेली आहे, नेपाळची अर्थव्यवस्था अत्यंत खराब आहे, इथले जे राजकीय नेते आणि सरकार आहे हे अत्यंत भ्रष्ट आहे. आपल्याला जर आठवत असेल की मागच्याच आठवड्यामध्ये ओली जे आता पळून गेलेले आहेत हे चीनमध्ये होते आणि चीनची जी सर्वात प्रचंड अशी मोठी मिलिटरी परेड होती त्याच्यात त्यांनी भाग घेतला होता आणि त्याच वेळेला ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना पण भेटले होते आणि त्यावेळेला त्यांनी भारताशी काय बोलावं तर त्यांनी लिपू लेखला म्हणून जागा आहे तो प्रश्न त्यांनी मोदींच्या समोर ठेवला होता. लक्षात असावं की नेपाळची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावरती भारताशी निगडीत आहे, कारण नेपाळला दोनच मोठे शेजारी आहेत, एक तर आहे भारत आणि दुसरा आहे चीन. चीनच्या बाजूला तिबेट असल्यामुळे तिकडे काही त्यांना काहीही फारसं करता येत नाही. परंतु हे जे राजकीय नेते आहेत हे चीनच्या एवढे आहारी गेलेले आहेत की ते नेपाळचं जे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट आहे म्हणजे जो ट्रेड आहे तो चीनी बंदरातनं करायला मागतात, जे तिथून 5-6 हजार किलोमीटर दूर आहेत की आणि त्याच्या तुलनेमध्ये भारताची बंदरं कलकत्ता किंवा विशाखापट्टणम ही 500-600 किलोमीटरच्या वरती आहेत. म्हणजे या सगळ्या राजकारणी लोकांचं लक्ष हे राज्यकारभार चांगला करायच्या ऐवजी रोटी कपडा मकानची लढाई जिंकायची, अर्थव्यवस्था ठीक करायची, लोकांना नोकऱ्या निर्माण करायच्या याच्यावर लक्ष ठेवण्याच्या शिवाय यांचं सगळं लक्ष चीनला खुश करण्यामध्ये वाया जात होतं. तर त्याच्यामुळे हे हिंसक आंदोलनं झाली आणि ज्यावेळेला त्यांनी सोशल मीडिया बंद केली तर सोशल मीडिया एक अशी जागा आहे की ज्याच्यामुळे युवकांना आपले विचार मांडायला जागा मिळते. तर त्याच्यामुळे युवकांचा राग हा अजून जास्त वाढला आणि हिंसाचार हा अजून जास्त वाढला. आता पुढे व्हायला काय पाहिजे तर आपण म्हणजे नेपाळमध्ये एक सर्वसमावेशक असं सरकार निर्माण व्हायला पाहिजे. नेपाळी काँग्रेस आहेत, इतर तिथे माओवादी पक्ष वगैरे आहेत, त्यांची मदत घेऊन नेपाळचं जे सैन्य आहे जे तिथलं एक अतिशय मोठी संस्था आहे त्यांनी मदत करायला पाहिजे. नेपाळचे जे राजे आहेत राजा महेंद्र यांची मदत घेऊन एक सर्वसमावेशक सरकार यायला पाहिजे, ज्यांचं सर्वात पहिले काम असायला पाहिजे नेपाळमधला हिंसाचार थांबवावा, त्याच्यानंतर तिथे राज्यकारभार नीट करावा, आर्थिक परिस्थिती नीट करावी ज्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळेल. आणि याकरता जसा हा गोंधळ इकडे सुरू आहे असाच गोंधळ जर्मनीमध्ये गोंधळ युरोपच्या फ्रान्समध्ये सुरू आहे. फ्रान्सचे 5 प्राईम मिनिस्टर आतापर्यंत बदली झालेले आहेत. जपानच्या जे पंतप्रधान आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे. अमेरिकेमध्ये प्रचंड मोठा गोंधळ आहे. तर अशा परिस्थितीमध्ये भारत एक असा देश आहे की जिथे अर्थव्यवस्था वेगाने जाते आहे, जिथे राज्यकारभार ठीक चाललेला आहे, जिथे लोकांना जे पाहिजे ते करायला मिळतं आहे. तर मला वाटतं या सगळ्या देशांनी भारताकडून शिकायला पाहिजे की राज्यकारभार कसा करायचा, अर्थव्यवस्था नीट कशी करायची, रोजगार निर्मिती कशी करायची. आणि जर आपण लोकांच्या ज्या गरजा असतात रोटी कपडा मकानच्या जर त्या पूर्ण केल्या नाही तर समाज हा काहीतरी कारण काढून उठेल आणि तुमच्या विरोधात जाईल आणि सरकारची बदली करण्याचा प्रयत्न करेल. तर हे म्हणून लोकांची जी गरज आहे ती आपण सर्वात पहिले मीट व्हायला पाहिजे आणि हा धडा या सगळ्या अशांत देशांनी भारतापासून शिकायला पाहिजे. तर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी हे विश्लेषण केलं आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आणि ती नेमकी का झाली याविषयी माहिती त्यांनी सविस्तर सांगितलेली आहे. आणि ही दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये जिकडे बघावं तिकडे धूर दिसतोय, कारण या आंदोलकांनी आता हिंसक पद्धतीनं जे नेते आहेत त्यांची घरं जाळण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय आणि दगडफेक करायला सुरुवात केल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. याच्यामध्ये मग ते माजी सत्ताधारी असतील किंवा आत्ताचे जे सत्ताधारी आहेत त्यांनाही सोडलेला नाहीये, कारण एक राग आहे इथल्या लोकांमध्ये आणि विशेषतः जनरेशन झेड जे 15 ते 27-28 वर्षांचे जे तरुण मंडळी आहेत तरुणी आहेत त्यांच्यामध्ये एक राग पाहायला मिळतोय. नेपो बेबी हा एक ट्रेंड झालेला होता सोशल मीडियावर. जी राजकारण्यांची मुलं आहेत ती ऐशोआरामामध्ये जीवन जगतात, मात्र आमच्यासाठी हे राजकारणी काहीही करत नाही. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला
झालाय. जोपर्यंत आमची ओळख नाही वरपर्यंत तोपर्यंत आमची कामं होत नाही, अशी काहीशी भावना या लोकांमध्ये निर्माण झाली. आणि त्यानंतर त्यांनी आता कायदा हातात घेतल्याचं पाहायला मिळतंय. ठिकठिकाणी जाळपोळ केली जाते. माजी पंतप्रधानांच्या घराचीही तोडफोड केल्याची माहिती आहे. हे घर लुटलंय का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर माजी पंतप्रधानांना मारहाण केल्याची माहिती सुद्धा समोर येते. आणि जे सध्याचे गृहमंत्री आहेत त्यांना रस्त्यावरून पळवून मारल्याची दृश्य सुद्धा आपल्याकडे होती. आणि त्यानंतर आपण ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य बघितली तर याच्यामध्ये अनेक ठिकाणावरून धूर निघताना दिसतोय. हा धूर तो आहे जिथं आग लावलेली आहे या आंदोलकांनी आणि गाड्या पेटवलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना असं वाटतंय की जे सत्ताधारी आहेत किंवा एकूणच जे नेते मंडळी आहेत ज्यांनी आपल्या देशाला लुटलेलं आहे त्यांनी या भ्रष्टाचारातून कमावलेली संपत्ती जाळून टाकावी अशी काहीशी भावना या लोकांची पाहायला मिळते. त्यामुळं ठिकठिकाणी आग लावल्याच्या घटनाही समोर आल्या. मेरे ठीक सामने ये संसद भवन है जो पूरी तरह से आग में नजर आ रहा है. उसके बाजू में एक बैंक और एक होटल की बिल्डिंग है जो पूरी तरह से आग की लपटों में है. पूरे शीशे उसके तोड़ दिए गए हैं और आप देख सकते हैं ये आगजनी की तस्वीरें जो हैं संसद भवन के अंदर की, जहां प्रदर्शनकारी घुस गए. लगातार यहाँ पे देखिए, यहाँ पर पत्थरबाजी की, यहाँ पर शीशे टूटने की, पटाखों की आवाज़ यहाँ पे लगातार आ रही है. जिस तरह से ब्लास्ट होता है उस तरह की आवाज़ें यहाँ पे आ रही है. और जो लोग थे उनका गुस्सा अपने चरम पे था. जिस तरह से जो यहाँ की सरकार थी उसने जिस तरह से यहाँ पे जो यहाँ के मुद्दे थे उनके बारे में सुना नहीं. और जो करप्शन और जो बेरोजगारी के मुद्दे थे उस पे जो जेनजी रिवोल्यूशन है वो सड़कों पे आया. छात्रों की मौत हुई, युवाओं की मौत हुई. और उसके बाद आप देख सकते हैं लगातार युवा हैं, जो छात्र हैं, जो प्रदर्शनकारी हैं वो सड़कों पर उतर आए हैं. ये एक्सक्लूसिव तस्वीरें हैं. हम बिल्कुल यहाँ पे बहुत रिस्की जोन में हैं. यहाँ पर कोई पुलिस फोर्स यहाँ पर नहीं है. हम एक हाई राइज बिल्डिंग से आपको ये एक्सक्लूसिव तस्वीरें दिखा रहे हैं. ये बहुत ही ज़्यादा रिस्की जोन है. यहाँ से हम आपको सीधी तस्वीर दिखा रहे हैं. अगर आप देखेंगे तो आसमान में केवल धुआं ही धुआं यहाँ पे नजर आएगा. कोई मीडिया यहाँ पर नहीं है. दूर दूर तक आप देख सकते हैं केवल न्यूज़ 18 इंडिया या आपको कवरेज दिखा रहा है बहुत रिस्की जोन से, जहाँ पर पूरा पार्लियामेंट जो है वो धुएं की चपेट में, आग की चपेट में नजर आ रहा है. अंदर पूरी तरह से तोड़फोड़ कर दी गई है. अंदर का जो सामान है वो पूरी तरह से यहाँ से लोग उठा के अपने घरों में ले जा रहे हैं. और ये बैंक और अस्पताल की जो बिल्डिंग थी ये पूरी तरह से आग की चपेट में आ गई है. यहाँ पर जमकर पत्थरबाजी जो है वो प्रदर्शनकारियों ने की है. तर आपल्या प्रतिनिधींनी नेपाळमधून हा आढावा घेतलेला होता. नेपाळचे माजी पंतप्रधान आणि नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देवबा आणि त्यांची पत्नी आरजू राणा देवबा यांना मारहाण करण्यात आली आहे. त्याची ही दृश्य आपल्याकडे आहेत. तर नेपाळच्या अर्थमंत्र्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे. त्यांना तर रस्त्यावर पळवून मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय. नेपाळमध्ये अराजकता माजली आहे. तर नेपाळमध्ये जी संसद आहे त्या संसद भवनाच्या चहूबाजूला धूर पाहायला मिळतोय. कारण इथं आग लावलेली आहे या तरुणांनी, आंदोलकांनी. हे आंदोलन त्यानंतर चिघळलं जेव्हा पोलिसांसोबत झटापट झाली होती आणि त्याच्यामध्ये 20 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं जरी आता पंतप्रधानांनी राजीनामा दिला असला तरी देखील अजूनही असंतोष या लोकांमध्ये पाहायला मिळतोय. आणि नेपाळच्या